संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे रविवारी अंकली येथून प्रस्थान। माऊलींच्या सोहळ्यातील मानाच्या अश्वाचा अंकली ते आळंदी हा 11 दिवसांचा पायी प्रवास। पायीवारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 18 जून रोजी अश्व आळंदीत होणार दाखल। हरिनामाच्या गजरात गुरुवारी 19 जून रोजी माऊली मंदिरातून श्रींचा वैभवी पालखी सोहळा आळंदी मंदिरातून पंढरीच्या दिशेने ठेवणार प्रस्थान। खेड तालुका महसूल विभागामार्फत सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महसूल लोक अदालत होणार। उपविभागीय अधिकारी स्तरावरील महसूल लोक अदालत प्रांत अधिकारी कार्यालयात, तहसील स्तरावरील महसूल लोक अदालत खेड पंचायत समिती सभागृह आणि मंडलाधिकारी स्तरावरील महसूल लोक अदालत संबंधित मंडलाधिकारी कार्यालयात होणार। पहिल्या महसूल अदालत मध्ये तहसील स्तरावरील 134 प्रकरणांचा होणार निपटारा। श्री संत ज्ञानदेवांच्या उटी पूजा उत्सवाची रविवारी सांगता। गुढीपाडवा ते मृग नक्षत्र असा उटी पूजा उत्सव। संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीला शीतलता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी उटी पूजा उत्सव केला जातो साजरा। उत्सव काळात दुपारी माऊलींच्या संजीवन समाधीला लावला जातो चंदनाचा लेप। एकल महिलांसाठी खेड तालुक्यात महिला आणि रोजगार मार्गदर्शन मेळावा। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यास प्रमुख वक्ते साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक लेखक हेरम कुलकर्णी यांनी केले मार्गदर्शन। आमदार बाबाजी काळे, ॲडव्होकेट राजमाला बोटे पाटील, सुधीर मुंगसे, श्रीनाथ लांडे, बाळासाहेब शिंदे, सुधा कोठारी, वनिता हजारे, महेंद्र गाडे, कविता बोंबले, मंगल काळे यांची प्रमुख उपस्थिती। मनीषा सांडभोर यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन। प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबवणार। राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। 2030 पर्यंत 50% वीज अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून निर्माण करण्याचं स्वप्नही होईल पूर्ण। पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन।